काय झालं तुला? तुला बोलून घे मग मला बोलू दे. बोला त्यांचं काय समोर समोर बोला. कशा करता आम्हाला आमचं बोलायचं. राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना उत्तर महाराष्ट्राचा राजकीय केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नाशिक महानगरपालिकेवर एखादी सत्ता मिळवण्याचा निर्धार करत भाजपने 100+ जागा जिंकण्याच्या दृष्टीनं कंबर कसली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंगही झालं. मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमध्येच तुफान राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. गेल्या अनेक वर्षापासून पक्षाला सर्वस्व मानून भाजपचे विचार घरोघरी पोहोचवणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना उघडपणे समोर आली. यामुळे नाशिक भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरल्याचं दिसून येत आहे. काही कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षश्रेष्ठींवर थेट निशाणा साधला, तर काहींनी शांतपणे असंतोष व्यक्त केला. एकीकडे भाजपने नाशिकमध्ये एकला चलोचा नारा दिलेला असताना आता या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि महाविकास आघाडी असा तिरंगी सामना पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे. आजपासून प्रचाराला खरी रंगत येणार असली तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांवरील अन्यायामुळे भाजपचा 100+चा नारा प्रत्यक्षात साकार होणार की नाही हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिकमधील या राजकीय घडामोडींमुळे राज्याचं लक्ष आता या लढतीकडे लागलंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक.